पालिका प्रसूतिगृहातील रुग्ण खासगीकडे वळवून मलिदा लाटण्याचं महारॅकेट समोर आलं असून तब्बल 38 आशा वर्करवर निलंबनाची टांगती तलवार निर्माण झाली आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाची धडक कारवाई। पालिकेच्या प्रसूतिगृहातील रुग्ण खासगीकडे वळवून मलिदा लाटणाऱ्यांचा पर्दाफाश। आशा वर्कर कारवाईच्या कचाट्यात। प्रसूतीसाठी पालिकेच्या दवाखान्यात दाखल रुग्णांना खासगी दवाखान्यात पाठवायचं आणि तिथून कमिशन खायचं, अशा निर्ढावलेल्या धंद्याची साखळी आता मोडीत निघते। यातील एक डॉक्टर आणि एक प्रसूतिगृह सहभागी आशा वर्कर यांची खैर नाहीये। बोगस डॉक्टरांभोवतीचा फास आवळल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागानं पालिका प्रसूतिगृहाकडे आपली वक्रदृष्टी फिरवली आणि चव्हाट्यावर आला तो रुग्णांच्या जीवाशी खेळ आणि कमिशनखोरीचा उद्योग। ज्या गोष्टींची चर्चा होती दबक्या आवाजात, ज्या प्रकाराबद्दल बोललं जायचं त्याची पोलखोल आता झालीये। शहरात अशी टोळी कार्यरत झालीये। व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यापर्यंत यांची मजल गेली। यातून आशा वर्कर यांना विविध आमिष दाखवायची आणि पालिकेच्या दवाखान्यातील रुग्ण मिळवायचे, अशी लबाडी सुरू होती। जी माहिती समोर आली त्यानुसार आशा वर्करच्या नावे असणारी पाकिटं, त्यांना देण्यात येणारा मलिदा, त्याचा आकडा हे देखील उघड झालंय। या भ्रष्टाचारात कालपर्यंत 12 आशा वर्कर सापडल्या होत्या। यामध्ये आता 26 जणांची आणखीन भर पडून हा आकडा 38 वर पोहोचलाय। यांचा अहवाल पालिका आयुक्तांकडे पोहोचेल आणि त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा वरवंटा फिरेल हे आता नक्की झालंय। चला आता या महारॅकेटचा हा ढळढळीत पुरावा पहा। नव्या पेठेतील हे श्रेयस नर्सिंग होम डॉक्टर सुमित सुरवसे यांच्या नावाचा फलक। दुसरीकडे श्रद्धा राऊत यांचा फक्त स्त्रीरोग तज्ञ असा फलक। बाकी भानगडी पुढे पाहू। पण धक्कादायक आहे हे रजिस्टर। हाच पुरावा पालिकेतील रुग्ण खासगीकडे वळवण्याचा आणि त्या पोटी पैसे खाल्ल्याचा पुरावा। या रजिस्टर मध्ये आशा वर्करला 1000 रुपये पेड केल्याचा उल्लेख आहे। हे काय आहे, कशासाठी आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही। आशा वर्करच्या नावासह रक्कम इथं नमूद आहे। बॉम्बे नर्सिंग ऍक्ट श्रेयस नर्सिंग होम मध्ये धाब्यावर बसवला गेलाय। ही आणखीन भानगड। पेशंटना सुविधा नाही, हक्क कर्तव्य याचा फलक नाही, अग्निरोधक यंत्रणा नाही, रुग्णवाहिका नाही, तज्ञ कर्मचारी नाही। PCPMDT अंतर्गत जी रजिस्टर इथं पाहायला मिळतात तिथे सावळा गोंधळ नजरेस पडला। पालिकेच्या आशा वर्कर आणि खासगी रुग्णालयांची ही भ्रष्ट मिलीभगत गंभीर बाब असून या प्रकरणी आता 38 आशा वर्कर निलंबनाची शिक्षा भोगतील। बाकी आणखीन यात काय काय समोर येईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। इतकी लबाडी उघड होऊन आमच्या आशा वर्कर उलट पालिका प्रशासनावर दबाव आणू पाहतायत। पण त्यांचा हा दबाव मोडीत काढून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शहरवासीय
आणि महिला रुग्णातून होतीये. काही आशा वर्करचं कार्य सेवाव्रती आहे. मात्र काही जणांनी जो काही हा भ्रष्ट कारभार सुरू केला त्यामुळं सबंध सेवाच आज बदनाम होताना दिसतेय.